नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातलं मध्ये स्वागत आहे। मी गीता वाडेकर। आज मी तुमच्यासाठी खास अशा 3 रेसिपीज घेऊन आली आहे ज्याच्यामुळे तुमचं डाएटही मोडणार नाही आणि तुम्हाला गोड पदार्थ खायला मिळतील। सगळ्यात आधी आपण बघणार आहोत ड्रायफ्रुट्स पासून मोदक कसे बनवायचे। त्यानंतर आपण वरईचा शिरा बघणार आहोत। हो, वरई फक्त उपवासालाच खायची नसते, वरईचे खूप फायदे असतात आणि ती पचायला सुद्धा हलकी असते, त्यामुळे हा शिरा नक्की ट्राय करा। त्यानंतर आपण बघणार आहोत खोबरं आणि गुळापासून बनवलेली बर्फी किंवा तुम्ही त्याला वडी सुद्धा म्हणू शकता। चला तर मग सुरू करूयात। चला तर मग पौष्टिक असे ड्रायफ्रुट्सचे मोदक बनवूयात। त्यासाठी मी ते 1 कप बिया काढलेले खजूर घेतलेले आहेत। सीडलेस खजूर हे तुम्हाला लोकल मार्केटमध्ये मिळू शकतात। जर तुमच्याकडे ते नसतील तर तुम्ही तुमच्याकडे जे खजूर आहेत त्याच्या बिया काढा, पण हे खजूर मऊसर पाहिजेत, ते आपल्याला बारीक करायचे आहेत। तुम्ही हाताने सुद्धा बारीक करू शकता किंवा ते जमत नसेल तर मिक्सरमध्ये किंचित बारीक करायचं आहे, त्याची पेस्ट बनवायची नाही। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ते अगदी पेस्ट झालेली नाहीये। आता आपण त्याला नीट मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून त्याला सुंदर असं टेक्स्चर येईल। तर त्याला नीट स्मॅश केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव कप बदाम, बारीक चिरलेले बदाम त्यामध्ये टाकलेले आहेत। पाव कप बारीक चिरलेले काजू सुद्धा मी त्यामध्ये टाकलेले आहेत। त्यानंतर साधारणतः 2 मोठे चमचे सुकं खोबरं बारीक केलेलं मी त्यामध्ये टाकलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी साधारणतः पाव चमचा इलायची पावडर टाकलेली आहे। आता हे आपण नीट मिक्स करून घेणार आहोत हाताने। जसं जसं तुम्ही त्याला मिक्स कराल तसं तुम्हाला जाणवेल की हे खजूर किती चिकट आहेत, आणि जर खूपच तुम्हाला ते चिकट वाटत असेल तर त्याच्यामध्ये किंचित असं तूप तुम्ही ॲड करू शकता ज्यावेळेस तुम्हाला चिकटपणा जास्त वाटत असेल तर। आणि तुम्ही बघू शकता नीट असा त्याचा गोळा तयार झालेला आहे। आता वरतून आपण त्याच्या मस्त आईच्या हातचं तूप टाकणार आहोत। माझ्या आईचं हातचं तूप मला खूप आवडतं। आता आपण ह्याचं तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता किंवा चिक्की बनवायची तर चिक्की बनवू शकता, पण आज आपण त्याचे मोदक बनवणार आहोत। आता मोदक साच्याला आपण नीट तूप लावणार आहोत आणि त्यामध्ये हा गोळा नीट असा गोल करून त्याच्यामध्ये भरणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता खूप इझिली ह्याला आकार करता येतो। जर तुमच्याकडे छोटे मोदकचे साचे असतील तर छोटे करू शकता किंवा मोठ्या साच्यामध्ये त्याला नीट असा आकार येतो आणि ते दिसायला खूप सुंदर दिसतं। तुम्हाला हवे तसे ड्रायफ्रुट्स त्याची क्वांटिटी तुम्ही बदलू शकता आणि तुम्ही बघू शकता आपले पौष्टिक असे ड्रायफ्रुट्सचे मोदक तयार आहेत। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हे मोदक आवडीने खातील। पचायला अगदी हलका असणारा असा गोड वरईचा शिरा आपण आता बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 कप वरई घेतली आहे, ती नीट धुवून घ्यायची आहे आणि साधारणतः अर्धा तास आपण तिला पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत। आता अर्धा तास झालेला आहे, तुम्ही बघू शकता वरई फुगलेली आहे थोडीशी। आता आपण पाणी काढून घेणार आहोत आणि 2-3 मिनिटं तिला नीट निथळून देणार आहोत जेणेकरून वरईमध्ये एक्स्ट्रा असं पाणी शिल्लक राहणार नाही। ते एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेणार आहोत आणि वरई नीट भाजणार आहोत। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे कारण वरई नीट भाजली गेली पाहिजे तरच तो शिरा नीट बनतो, नाहीतर तो कच्चा लागतो आणि तो चांगली त्याची टेस्ट लागत नाही। म्हणून वरईला नीट लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जशी जशी ती नीट भाजली जाईल तसा त्यातून सुवास यायला लागेल। ज्यावेळेस वरई नीट भाजली गेली असेल त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण 2 कप पाणी टाकणार आहोत। पाणी टाकल्यानंतर त्याला नीट मिक्स करून घ्यायचं, त्याला नीट हलवायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या म्हणजे लम्स नसले पाहिजेत। तर त्याला नीट तुम्ही हलवत राहिलात तर त्याच्यामध्ये अजिबात लम्स होणार नाहीत। आता आपल्याला वरई नीट शिजून घ्यायची आहे, लो फ्लेमवरती ती नीट शिजून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकता वरई अजून किंचित अशी शिजली गेली, ती अजून नीट शिजली गेलेली नाही आहे। आता तिला नीट मध्ये मध्ये काढून नीट त्याला मिक्स करायचं आहे आणि परत त्याच्यावरती वाफेवरती शिजून द्यायचं आहे। एक्सक्यूज मी, हो तुम्हीच। तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही। आता तुम्ही बघू शकता आपली वरई नीट शिजलेली आहे, छान अशी ती फुगली आहे। ज्यावेळेस तुम्हाला कळेल ना की वरई नीट शिजली गेलेली आहे त्यावेळेसच तुम्ही त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा। अजिबात वरई कच्ची असेल त्यावेळेस गूळ ॲड करायचा नाही। वरई शिजल्यानंतर आपण त्यामध्ये साधारणतः अर्धा कप बारीक चिरलेला गूळ टाकलेला आहे। गूळ नीट एकत्रित करणार आहोत। लो फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे जेणेकरून गूळ नीट वितळला जाईल आणि हे गूळ वितळायच्या वेळेससुद्धा त्याला सतत आपण हलवत राहायचं जेणेकरून त्याच्या गुठळ्या म्हणजे लम्स होणार नाही। तर तुम्ही बघू शकता नीट गूळ वितळला आहे, त्यामध्ये मी पाव चमचा विलायची पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यावरती मी ड्रायफ्रूट सुद्धा टाकले आहेत। हे ऑप्शनल आहे,
काजू आणि मनुके जसे आपण नेहमीच्या शिऱ्यामध्ये टाकतो तसं मी यामध्ये ॲड केलं आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच याची चव चांगली झाली होती, जास्त वाढली होती. तर त्यामध्ये वरून मी तूप टाकलं आहे आणि पुन्हा एकदा नीट एकत्रित केलेलं आहे. अशा तऱ्हेने आपला वरईचा गोड गोड शिरा तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि नेहमी आपण जसा शिरा बनवतो त्याला ऑप्शनल म्हणून तुम्ही हा शिरा बनवू शकता आणि सगळ्यांना हा शिरा आवडेल, कळणारच नाही की यामध्ये वरई टाकली होती ते. तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर तुमच्या डिशचा फोटो मला नक्की पाठवा. आता आपण बनवणार आहोत खोबरं आणि गुळापासून बनवलेली बर्फी. त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि साधारणतः 1 कप किसलेलं खोबरं मी यामध्ये टाकणार आहे. हे सुकं खोबरं आहे, ओलं खोबरं घ्यायचं नाही आहे. त्याला नीट आपण भाजून घेणार आहोत तुपामध्ये. ते नीट भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाऊण कप किसलेला गूळ टाकणार आहोत. गुळाला नीट वितळून द्यायचं आहे आणि वितळायच्या आधी आपण त्यामध्ये 2 मोठे चमचे पाणी टाकणार आहोत. पाणी जास्त टाकायचं नाही आहे कारण मग त्याच्यामुळे गुळाचा चिकटपणा कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे किंचित असं पाणी टाकायचं आहे जेणेकरून गूळ मेल्ट व्हायला मदत होईल आणि जसं हळूहळू गूळ विरघळायला सुरुवात होईल तसं तसं तुम्हाला दिसू शकतं की त्याचा रंग बदलायला लागेल आणि तुम्ही बघू शकता आपला गूळ आता पूर्णतः विरघळलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा इलायची पावडर. शक्यतो आपण या सगळ्याच रेसिपीमध्ये इलायची पावडर टाकलेली आहे आणि ड्रायफ्रूट्सचा जास्त वापर केलेला आहे. यामध्ये सुद्धा आपण 2 मोठे चमचे बारीक कापलेले बदाम आणि काजू टाकलेले आहेत. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये टाकू शकतात. आता हे मिश्रण आपण कोमट व्हायची वाट बघायची आहे. तोपर्यंत आपण एका मोठ्या डिशला तूप लावून घेणार आहोत आणि हे मिश्रण त्यामध्ये टाकणार आहोत. आता ज्या वेळेस ते गरम किंवा कोमट असेल त्यावेळेस आपल्याला त्याला नीट आकार द्यायचा आहे. त्याला एका लेवलचा आकार द्यायचा आहे. जर तुम्हाला ती बर्फी हवी असेल तर थोडं जाडसर किंवा जर तुम्हाला ते चिक्की टाईप बनवायचं असेल तर थोडं तुम्ही नाजूक ते बनवू शकता. आता त्याला आपण चौकोनी आकाराचं कापून घेणार आहोत. याचे तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता पण इथे मी त्याची बर्फी बनवली आहे. ही खोबऱ्याची बर्फी तुम्ही एनर्जी बार म्हणून रोज खाऊ शकता. ह्या गोड, हेल्दी आणि डाएट फ्रेंडली रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी गीताच्या मनातला आता सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.